एक छोटस खेडेगाव होतं. त्या खेडेगावात एक आई तिचा छोटासा मुलगा. एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, मी आई उद्या जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार म्हणणार. आईच्या काळजात चर्र झालं. चर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान 10 रुपयाची नोट तरी ठेवली पाहिजे. त्या माऊलीला काही कळेना. आपलं घर गरिबीचं, आपल्या उशाशी दुःख, पोरला जत्रेसाठी 10 रुपये द्यावे कुठून, ते आणावे कुठून. ती रात्रभर विचार करत राहिली. उत्तर सुचलं नाही. सकाळ उठली, दिवळीतलं खुरपं घेतलं आणि दुसऱ्याच्या शेतात ती खुरपायला भांगलायला गेली. दिवसभर खुरपणं भांगलनं केलं. दिवसभर राब राब राबली, काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे हातावर पडले. तर प्रसन्न मनाने घरी आली. आता विश्वास होता, माझ्या पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट देता येईल. पोरग शाळेतून घरी आलं. आईला म्हणालं, आई संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचंय. मुलगा झोपी गेला. पहाटे लवकर उठला. आईला उठवलं. आईला सांगितलं, लवकर भाकरी टाक, मी आंघोळ करून येतो. आई चुली पुढे गेली. पोरगा आंघोळीला गेला. लालबुंदा फुलेल्या निखऱ्यावर आईनं भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच लालबुंदा निखऱ्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परत आलं. ताटावर येऊन बसलं. आईला सांगितलं, आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं लालबुंदा फुलेल्या निखऱ्यावरची भाकरी काढली, मोडली दुमडली, पोराच्या थाळीत टाकली. तोपर्यंत पोराच्या वेळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईने इकडे तिकडे बघितलं. लालबुंदा फुलेल्या निखऱ्यावरचं दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालबुंद झालं होतं. उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं. पोराच्या वेळी घुमत होती. आई लवकर वाढ, उशीर होतोय. शेवटी त्या मौलीने विचार नाही केला. तशाच रिकाम्या बोटाने त्या गरमागरम लालबुंदा पातेलं उचललं. तर दिवशी चटका बसला. कळ फार मस्तकात झिंच्यानंद केली. डोळ्यातनं खळ दिवशी अश्रू सुटला. हात झटक्यात मागा आला. पदरात गुंडाळला गेला. पण तोपर्यंत पोराच्या वेळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. त्या माऊलीनं भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटाने त्या गरमागरम लालबुंदा पातेलं पुन्हा एकदा उचललं. पुन्हा एकदा सर्व दिवशी चटका बसला. कळ फार काळजा थैतयात घालत गेली. डोळ्यातनं खळ दिवशी अश्रू सुटला. पण सगळ्या वेदना सोसत घट्ट धरलं पातेलं. पोराच्या खाली दूध ओतलं. दूध ओतताना पोरनं बघितलं, आईच्या डोळ्यातनं पाणी येतंय. पोरग मान खाली घालून दुधात भाकरी कुस्करून निमूटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरग जत्रेला निघालं. आईनं कुशीत घेतलं. डोक्यावरून हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्या घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली. पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खायचं, काहीतरी घ्यायचं, उपाशी राहू नकोस. पोरग 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेला. दिवसभर जत्रेत रमलं. घरघर फिरणाऱ्या पाळण्या बघितली, जिलेबी बघितली, बाताशी बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, बहरून गेलं, आनंद होऊन गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरग घरी परतायला लागलं. आई दाराशी वाट बघत होती. पोरग लांबून येताना दिसलं. आईला हायसं वाटलं. लगबगीनं जवळ गेली. पोरला कुशीत घेतलं. डोक्यावरून हात फिरवला. त्याला विचारलं, काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? जिलेबी खाल्लीस का? खेळणी घेतलीस का? अरे 10 रुपये दिले तू, तुला काय केलंस त्याचं? पोरग आईच्या कुशीतनं बाजूला झालं. आईला म्हणालं, अगं धीरतर जर सांगतो तरी. आई म्हणली, सांग ना लवकर, काय नसतं 10 रुपयांचं? तसं पोरगा आईला म्हणाला, आई डोळे मीठ. आई म्हणली, का रे? नाही नाही, डोळे मीठ आधी. आईने डोळे मिटले. हा, मिटले डोळे. आता दाखवू काय नसतं 10 रुपयांचं? तसं पोरगा आईला म्हणाल, आई डोळे मीठ, नीट घट्ट, उघडायचं नाही अजिबात. आई म्हणली, हो रे बाबा, मिटले डोळे घट्ट. आता दाखवू काय आणलंस त्या 10 रुपयांचं? आणि त्या 10 रुपयांचं काय आणलंय हे दाखवायला पोरानं खिशात हात घातला आणि खिशात काढलेली 10 रुपयाची सांडशी काढली आणि ती आईच्या हातावर ठेवली. त्या सांडशीचा साधा स्पर्श त्या पावलीला झाला आणि डोळ्यात सुरू उघडायला लागले. पोरला घट्ट उराशी कवटाळलं. अरे धन्य झाली कुसुमाची, तुझ्यासारखं पोर या कुशीत जन्माला आलं. दिवसभर जत्रेत फिरलाचील, दिवसभर गरगर फिरणारे पाळणे बघितल्याचील, दिवसभर भूक लागली असेल, रुपया मोडून पोटाला काहीतरी खावंसं वाटलं असेल. पण पोरग दिवसभर जत्रेत वनवन करत उपास पोटी फिरत राहिलं. ते काळजात एक चटका घेऊन माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि तिच्या हाताला चटका बसू नये मग येताना 10 रुपयाची सांडशी, ज्याला आपण पक्कड कैची म्हणतो, ते घेऊन आलं. आमची पोरं काय करतायत? दुनियेच्या जत्रेत रमतायत नुसती. आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून काय करतायत? कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते, त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते आणि त्याच पोरांना समाजाला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मातृभूमीचे असे पुत्र होते, ज्याला या मातृभूमीला बसणाऱ्या चटक्यांची जाण होती. मातृभूमीत उगवलेल्या आपल्या समाज बांधवांच्या चटक्याची जाण होती आणि ज्यांच्या ओठावर या समाजाच्या प्रगतीची गीतं होती. आपलं आयुष्य त्यांनी पिढ्यानपिढ्या घडाव्यात यासाठी समर्पित करून टाकलं. छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झालेला हा वारसा, स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहून या देशाला संपन्न लोकशाही
देण्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्या विद्वत्तेच्या विचारांच्या बळावर पुढे नेला. पुन्हा एकदा ती शिवशक्ती आणि ही भीमशक्ती एकत्र येऊन नवा इतिहास घडवण्याची वेळ निर्माण झाली आहे.